नमस्कार, मी स्वप्नील. झुमा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, आशिष शेलार यांचं विधान. वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजप. भाजप मुंबईमध्ये चितपट होणार, जयंत पाटील यांचं विधान. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला इज्जत नाही आहे, पांडुरंग कचरे यांचं वक्तव्य. महावितरण राज्य शासनाची कंपनी आहे, केंद्राची नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्यातील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठामध्ये संशोधन होण्याची गरज आहे, असं सांगतानाच राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या कर्तृत्ववान मराठा स्त्रिया या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्ववान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून जर विषय मुख्यमंत्री पदाचा असेल तर पवार साहेब कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजामध्ये मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थनच असेल, असं शेलार यावेळी म्हणाले. महाराष्ट्रामध्ये मोठ्या पदावर बरीच लोक बसली आहेत, पण मोठ्या मनानं मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये कमी दिसतात. मला तुलना कुणाशी करायची नाही, पण अशा व्यक्ती कमी आहेत अशी खंत देखील आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. तर ती समाजासमोर येत का नाही, किंवा ती समाजासमोर मोर्चातून त्या पद्धतीच्या बायका किंवा स्त्रिया का आल्या नाही? आरती पाटील नावाच्या ज्या अंतराळामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ज्या जळगावच्या आणि पुण्यामध्ये आहेत, त्यांना मराठ्यांचे प्रश्न मांडायला पाहिजे होते, त्यांनी सांगायला पाहिजे होते. किंबहुना मोर्चे ह्यांच्यासाठी निघायला पाहिजे की अशा व्यक्तिमत्व आम्हाला दाखवा म्हणून. आपण आपल्या स्वार्थासाठी मोर्चे काढतो, पण त्याचबरोबर हेही मोर्चे काढले पाहिजे की आपल्या जाणीवा नेणीवा कुठे आहेत. तर ह्या पुस्तकांमध्ये सगळ्या चरित्रातून दिसतं. हौसाबाई तर मी पाहिलेलं आहे, अनुसयाबाई शिंदे ज्या शेवटचं त्यांचं नाव आहे, तर मला असं वाटतं की त्यांचं नाव पहिलं असायला पाहिजे होतं. त्या पहिल्या महिलाशाही आणि विशेष म्हणजे क्रांतीवीर नाना पाटलांच्या त्या सैन्यामधल्या काम करणाऱ्या. म्हणजे आम्ही जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराला आम्ही विरोध केला तेव्हा आमचं स्वतःचं आम्ही ठरवलं होतं की आम्ही अनुसाहेब आपल्या शिंदेबाईंना खरा पुरस्कार दिला पाहिजे, त्यांना त्या खऱ्या महाराष्ट्र भूषण आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचे जे मिस्टर होते म्हणजे आपले पती, बाई गात असताना त्यांचे पती मागे उभे राहून तुणतुणं आणखीन पेटी वाजवत होते, असं मराठ्यांमध्ये क्वचित दिसतं. हे पण आपण इथे नोंद करायला पाहिजे होती किंवा त्यांच्या सारमध्ये असायला पाहिजे होती. येईल ती पुढच्या काळामध्ये, नाही असं नाही आहे. पण आपण जेव्हा मराठा समाजातल्या स्त्रियांचं वर्णन करतो तेव्हा त्या वर्णनामध्ये त्याच्यातले जे सोडलेले दुवे, बाकी सगळंच चांगलं आहे, पण जे सोडलेले दुवे ते मला वाटतं की आवर्जून टाकले पाहिजे होते. की जे हिराबाई बडोदेकरांचं नाव जे आपण घेतलेलं आहे, खूप म्हणजे मराठी रंगभूमीवरती पहिल्या नायिका, संगीत गायिका, शास्त्रीय गायिका अशी प्रचंड मोठी ताकद असलेल्या त्या बाई होत्या. पण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांचे जे आजोबा होते आणि त्यांची जी आई होती त्या अधिक श्रेष्ठ होत्या. कारण ते सरदार मारुतीराव माने ह्यांच्या त्या कन्या त्या ताराबाई, आणि ताराबाईंची मुलगी ही हिराबाई. पण जी हिराबाई बडोदेकरांचे वडील होते, समजलं की नाही, किंवा जे होते त्यांचं नाव अब्दुल करीम खान. त्यांनी अब्दुल करीम खानशी लग्न केलं होतं आणि त्यांना 6 मुलं होती. हे मला एवढ्याचसाठी सांगायचं आहे की आज कुठेतरी भिडे उठतो, आणखीन कुठे मुसलमानांच्या विरोधात बोलायला लावतो, अजून कुठे दलितांच्या विरोधात बोलायला लागतो. तर जी आहे मराठा रंगभूमी, आपल्या मराठी रंगभूमीवरती जी पहिली स्त्री गायिका आहे, तिचे वडील जे होते हे मुसलमान होते आणि त्यांच्यामध्ये द्वेष नव्हता, हे आपण पहिलं सांगितलं पाहिजे. त्याचं नोंद इथे असायला पाहिजे होती. म्हणजे जर आणि त्यांचे जे हिराबाई बडोदेकर होते त्यांच्या पतीचं नाव माणिकचंद गांधी होतं. मी 2 संदर्भ देतो. आणि जयमाला शिलेदार तर मी पाहिलेले आहेत, तुम्ही पण पाहिलेले आहे.
जयमाला शिलेदारांचं आडनाव प्रमिला जाधव, ज्यांनी बालगंधर्वांची गायकी पूर्ण आत्मसात केली अशा जयमाला शिलेदार. पण त्या जयमाला शिलेदारनी नंतर बालगंधर्व थांबल्यानंतर त्यांची गायकी संपूर्ण उभी केली. ते खूप चांगलं चित्रण त्यांनी केलेलं आहे, खूप चांगलं आहे. पण त्याच्यामध्ये जे आवर्जून जी गोष्ट द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. की जसं त्या केळवकरांचं त्या बाई ज्या होत्या रखमाबाई, ह्या कायच ते आपण वर्णन संदर्भ सांगितला, तसंच जयमाला शिलेदार होते हे दैवेज्ञ ब्राह्मण होते हेही सांगायला पाहिजे होतं. कारण मराठा समाजामध्ये आजच्या घडीला सुद्धा आपली एखादी बायको नाटकात नटीचं काम करते हे मराठा स्त्रियांना किती जमू शकतं. तो अब्दुल करीम खा होते, त्यांची मुलगी हिराबाई बडोदेकर, त्यांचे मिस्टर ते माणिकचंद गांधी आणि यांचे मिस्टर जयराम शिलेदार हे होते. म्हणून मला असं वाटतं की त्या काळामध्ये जर त्यांचं लग्न जर मराठा समाजातल्या स्त्रीशी पुरुषाशी झालं असतं तर आज त्यांच्यावरती चरित्र लिहिलं गेलं असतं का आणि नोंद घेतली पाहिजे का, हे मराठा समाजाने आम्ही समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा. त्यासाठी या कर्तृत्ववान स्त्रिया सांगायच्या आहेत. काय टाळून त्यांना पुढे जावं लागलं की नाही हे जर आम्ही सांगितलं नाही तर ते आमचं चुकीचं ठरेल असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी जी मराठी रंगभूमी नावाची संस्था 1949 सालामध्ये स्थापन केली जयमाला शिलेदारनी, तर पहिल्यांदा त्यांनी नाटक कंपनी काढली आणि 6 महिन्यांनी लग्न केलेलं आहे. आणि ते लग्न मुहूर्तावरती झालेलं नाहीये, तर गोरज म्हणजे संध्याकाळी गोरज मुहूर्त म्हणजे आपल्या जर जुन्या पत्रिका बघितल्या 50 वर्षापूर्वीच्या, तर आता हे भटाकडे जाऊन मुहूर्त बिहूर्त काढतात. पूर्वी असे मुहूर्त बिहूर्त काढत नव्हते. गोरज मुहूर्तावरती मराठ्यांची लग्न झालेली आहे, त्यांचे संसार चांगले झालेले आहेत. उलट आता कुठे बघून आपल्याला बिघडतं आणि घटस्फोट जास्त होतात, समजलं की नाही मुहूर्त बघून. तर त्यांचे झालं गोरज मुहूर्त म्हणजे गो म्हणजे गाय आणि रज म्हणजे धूळ. डाळी जेव्हा घरी येतात तेव्हा आसमानच्या धुळीने मागतं, त्याच्यावरती गोरज मुहूर्तावरती सगळ्यांची लग्न झालेली आहेत. साहेबांचं पण तेव्हा तसंच झालेलं असणार, मला नाही वाटत पत्रिका बघून झालेलं असणार. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या नोंदी मला वाटतं असायला हव्या होत्या. तर सुटलेल्या म्हणजे आहे ते सगळंच चांगलं आहे, पण अजून त्याला म्हणतो की आपण जर चांगल्या पद्धतीने देता आलं असतं तर आपल्याला अधिक चांगलं उत्तम झालं असतं. समोरच्या आज ज्या स्त्रिया ज्या आहेत त्या कर्मकांडामध्ये आणखीन सत्संगाच्या बाजारामध्ये गिराईक म्हणून अडकलेल्या आहे, त्या तुटण्याचं काम या स्त्रियांनी केलेलं आहे. सुंदराबाई जाधव ज्या आहेत त्यांचे वडील इथे कॉन्ट्रॅक्टर म्हणून दिलेले आहे, तर कॉन्ट्रॅक्टर नव्हते, गवंडी काम करणारे होते, समजलं की नाही. आणि त्यांचं गाणं किती चांगलं आहे जर बघायचं असेल तर माणूस नावाचा पिक्चर बघा जो युट्यूबवरती आजही दिसतो. त्याच्यानंतर कोणते आपण म्हणतो ना यांचा स्वर्गीय आवाज आहे, त्यांचा अजून बाकीचा आवाज आहे, आवाज असतो. लता मंगेशकर गातात ते काही पेटीच्या बाहेर जाऊन गात नाही, त्या 7 सुरामध्ये आणि 2.5 सप्तकामध्येच गातात. पण आपल्याला ते स्वर्गीय आणखीन दैवी बिवी वाटतं, तसं नाही आहे. पण ह्या बाईंचं, अशिक्षित बाईंनी जे काम केलेलं आहे ते हिंदुस्थानी संगीतामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. ते बकले बुवा आणखीन मास्टर कृष्णरावांना वाटलं की ह्यांनी ह्या चाली दिल्या पाहिजे आणि तेवढी ती बाई ग्रेट होती. तुम्ही जर त्यांचं प्रभातचा जर पिक्चर बघितला, तो माणूस नावाचा, त्या शांताबाई हुबळीकरचे म्हणजे त्या शाहू मोडकांची आई झालेली आहे, ते गाणं जरूर ऐका. मन पापी भुला कौन ऐसे समज आहे. त्यांचा आवाज, त्यांची फेक अशी प्रचंड होती. ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बायकांचं त्याच्यामध्ये समावेश आहे. उत्तम उत्तम पद्धतीचं पुस्तक लिहिलेलं आहे. जे मी जे सांगितलं ते काही गोष्टी हव्या होत्या त्या पाहिजे. एक जी गोष्ट आहे ती मी काल आमच्या चोरमाऱ्यांशी पण मी बोललो की त्यांनी जे आद्य स्त्री म्हणून डॉक्टर कृष्णाबाईंचा उल्लेख केलेला आहे, तर त्यांची काय गपलत झाली मला माहिती नाही. परंतु आद्य स्त्री ज्या आहेत त्या आनंदीबाई जोशी या डॉक्टरने शिक्षण घेतलेलं आहे. आणि रखमाबाई राऊत ज्यांच्यावरती पिक्चर निघाले, ज्यांच्यावरती इतर तपशील निघालेले आहेत, तर त्या ज्या आहेत त्या 1894ला झालेल्या डॉक्टर आहेत. मराठा समाजातल्या कदाचित ह्या पहिल्या असू शकतील, परंतु त्या पहिल्या डॉक्टरनी केलेल्या नाही आहेत. त्या रखमाबाईचं चरित्र कुठे झाकोळलं जाऊ नये हे लक्षात घेण्यासाठी आपण जे कोण लिहिणारे आपल्या वसुधा पवार आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर असं पुस्तक आहे. असं पुस्तक खरं प्रकाशनाला माझ्यासारख्याला पवारसाहेब योग्य असतील, पण मी आहे की नाही मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की आपण आपल्यातल्या चुकासुद्धा काही असेल किंवा उणीवा असतील त्या दूर केल्या पाहिजे पुढच्या ह्याच्यामध्ये. एक जे आहे ते शारदाबाई पवारांच्या संदर्भातलं वाक्य आहे ते मी सांगतो. मला अजूनही कळत नाही
की आपलं मराठेपण सांगताना इतरांचा आपल्याला आधार का घ्यावा लागतो. आज इतर समाजातली लोक आहेत त्यांना तसा आधार घ्यावा लागत नाही. सरोजिनी चव्हाण यांनी त्यांचं एक चरित्र त्यांचं लेख लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही काही संबंध नाही आहे. आधीचं वाक्य आहे की शारदाबाई ह्या घरगुती स्वरूपात त्यांचं कसं होतं, आलेल्या गेलेल्यांची त्या कशा चौकशी करायच्या. आबा जे होते ते त्यांना रावसाहेब किंवा पवारसाहेब असं बोलायचं. इथे तो पॅरेग्राफ संपला आहे आणि पुढचा पॅरेग्राफ 2 ओळीचाच आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आबांचं आणि बाईंचं शिक्षण ब्राह्मणांच्या समावेश झाल्यामुळे ते मराठा जातीच्या जरी असल्या तरी संस्कार ब्राह्मणी आहेत आणि त्यांच्या मैत्रिणी या ब्राह्मण समाजाच्या होत्या. मला वाटतं मैत्री किंवा संस्कार हे जातीने ठरत नाही. आज आम्ही टी व्हीवरती सुद्धा ऐकतो, जाहीरपणे चर्चा करतो. आता खाण्याचा आणखी जातीचा काही संबंध येतो का? परवा 4-5 दिवसापूर्वी आमच्याकडे एक आईने माझ्या नवीन बाई ठेवली. तिने विचारलं की कसं तुमचं जेवण असतं. म्हटलं आमचं जेवण आमच्यासारखं असतं का, जे आपलं असतं तसं नाही. तुमच्याकडे ब्राह्मणी पद्धतीचं जेवण असतं का? तर मी थोडासा जरा स्ट्रेट फॉरवर्ड असल्याने म्हटलं की तुमचं ब्राह्मणी पद्धतीचं जेवण म्हणजे काय दररोज काही पिठाची गाय करून तळून काढतात काय? ब्राह्मणी पद्धतीचं जेवण जर सांगितलं ना तर रोज गाय कापावी लागेल. ब्राह्मणी पद्धतीचं जेवण, ब्राह्मणी पद्धतीच्या साड्या, हे कशाला थेरं पाहिजे. आणि पुढे त्याच्यानंतर त्यांनी असं लिहिलेलं आहे की सत्यशोधक समाजाने त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यामध्ये ब्राह्मण पुरोहित न येता त्याच्यामध्ये मराठा पुरोहित होता. मला असं वाटतं त्यांचा संदर्भ सगळा चुकीचा आहे. महात्मा फुलेंनी लग्नविधी सांगितलं, त्याच्यामध्ये सांगितलं सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. सत्यशोधक चळवळीतलं मूळ ब्रीद असं होतं की देवळाला दार नको आणि देवाला दलाल नको. आमची लग्न आम्ही लावू, आम्हाला मध्यस्थांची गरज नाहीये. हे सांगितलेलं असताना ओढून ताणून एखाद्यावरती, म्हणजे आम्हाला समजा उद्या चौथीला बापटबाई असेल तर मी म्हणायचं बापटबाई असल्यामुळे माझ्यावरती खूप चांगले ब्राह्मणी संस्कार झाले. आणि चौथीला समजा कांबळे गुरुजी असेल तर कुठली जात सांगायची, कोणाचे संस्कार झाले. संस्कार हे सूर्यासारखे स्वच्छ असतात. त्याला जातीचा, इतर गोष्टी योग्य किंवा अयोग्य असू शकतात. मला असं वाटतं जेव्हा आपण समाजासमोर अशी चरित्र देतो त्यावेळी ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. नाही तर मराठा मोर्चामध्ये जशा पोपटासारख्या मुली बोलणाऱ्या उभ्या राहिल्या तशा पिढ्या तशाच उभ्या राहतील. पुढच्या काळामध्ये ह्या गोष्टी आपण टाळूया. थोडं जरी कठोर बोललं असलं तरी माझ्या स्वभावानुसार बरोबर आहे. तुमच्यासाठी जरा कदाचित वेगळं वाटलं असेल फार तर पुढच्या वेळी बोलवू नका, काही फरक पडत नाही. ठीक आहे, आम्ही सगळे घडून आपले एक कमी. पण जोपर्यंत आपण ठळकपणे बोलत नाही, सांगत नाही, तोपर्यंत आंबे खा आणि पोरवा असं भिडे सांगत बसणार. तर हे धंदे आपल्याला सोडायचे असेल, गुलामी जर झटकायची असेल तर गुलामी अत्यंत ताकदीने झटकली पाहिजे. त्या झटकणाऱ्या सगळ्या स्त्रिया होत्या. म्हणजे त्यांचं जर संपूर्ण हे केलं तर त्या स्त्रियांचा नवरा मेला किंवा नवरा दुसऱ्या जातीतला होत्या म्हणून त्या उत्तम ताकदीने उभ्या राहायला ही वस्तुस्थिती आहे. हे मराठ्यांना आपण सांगितलं पाहिजे. नाहीतर 30% साहेबांनी 30% काय 50% पण जागा मराठ्यांसाठी आणि स्त्रियांसाठी जरी सोडल्या ते हळद कुंकू घालणं आणि बेबीपर्यंत मंगळसूत्र घालून दागिने घालून बाकीच्याला मिरवणं ह्याच्यापेक्षा पलीकडे काय होणार नाही. मी ठामपणे त्यांनाही लोकांना त्या स्त्रियांना जाऊन सांगितलेलं आहे. आपण त्याच्यापेक्षा आपली उन्नती कशी झाली आणि आपल्या ज्या आधीच्या बायका होत्या, ताराबाई शिंदे असतील, अनुसूयाबाई शिर्के असतील, अनुसूयाबाई शिंदे शाहीर असतील, त्यांनी काय ताकदीने काम केलं आणि उभ्या राहिल्या हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यासाठी त्याचा विचार करण्यासाठी हे पुस्तक जे आहे ते महत्त्वाची पायरी ठरेल असं वाटतं. आणि तसं ठरावं, अनेक लोकांनी घ्यावं. माझ्यासारखे त्यांनाही प्रश्न पडले पाहिजेत. चोरमारेनं त्यांनी सांगितले पाहिजे. चोरमारेंनी जो हा प्रयत्न केला विजयरावांनी तो खूप चांगला आहे. मला बोलायला संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. त्यानंतर माननीय आशिष शेलार साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय शरद पवार साहेब, ज्यांचं भाषण आता आपण ऐकलं असेल माननीय ज्ञानेश महाराजजी, आणि ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सगळे आलो तसे आमचे विजयराव चोरमारेजी. थोडा उघडल्यासारखं मला आत्ताच वाटायला लागलं विजयराव. त्याचं कारण एक संपादक माणूस
बोलला आणि त्यानंतर एक समर्थन नेता बोलणार आहे, त्यामध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काय काम. आणि म्हणून या पुस्तकावर जेव्हा आपला फोन आला त्याच्या अगोदर मला सहज मी आठवण केली की आपली पहिली बोलणं कधी झाली. कोमसामचं दादरला जे काही साहित्य संमेलन होतं त्यामध्ये आपण भेटलो आणि त्यावेळेला ठरलं की आपण पुन्हा भेटलं पाहिजे. असं मी म्हटल्यावर तुम्ही म्हणाला आपल्याला आपल्या एकमेकाची जमेल तिला माहिती नाही, त्यामुळे भेटण्याची आवश्यकता आहे. आणि मग आपलं जमेल की नाही असा प्रश्न तुमच्या मनात आल्यावर तर मला नक्की वाटलं की नक्की भेटलं पाहिजे. याचं कारण ज्यांच्याशी जमणार नाही त्यांच्याशी पहिल्यांदाच भेटलं पाहिजे असं आत्ताच्या राजकारणाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बोलत नाही, पण विचारधारेच्या भूमिकेवर बोलतोय. आम्ही पवार साहेबांकडनं शिकलेलो आणि त्यामुळे ज्यांच्याशी जमणार नाही, ज्यांच्याशी विचार वेगळे त्यांच्याशी नक्की भेटलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मांडणाऱ्यांपैकी भूमिका आहे. आणि मग ज्या वेळेला पुस्तकासाठी तुमचा फोन आला त्या अगोदरच या पुस्तकाबद्दल मला माहिती मिळाली होती आणि म्हणून मी तुमचा फोन आलेला असं म्हटलं की ते पुस्तक मी मिळवलंय. आणि सुदैवाने त्या अगोदर एका कामासाठी पवार साहेबांना भेटलो असताना मी त्यांना म्हटलं की मी तुमच्या मातोश्रीबद्दल वाचलं आणि मी या पुस्तकावर आमची दुसरी थोडीशी चर्चा झाली. मला असं वाटतं की या पुस्तकाच्या माध्यमातून जो विचार तुम्ही मांडायचा प्रयत्न केला आहे, तुमचं मोठं 28 पानांचं संपादन केलं, या सगळ्यात तुम्ही तुमचा स्वतःचा विचार त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकतेने मांडला असं मी म्हणेन. आपण ज्ञानेश्वरराव महाराज असं म्हणालात की टीका केली, मला असं वाटतं की पोकळ टीका नाही आहे, ही त्यांची भरीव अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आजकाल समाजामध्ये टीकेला पोकळ टीका, आणून ताणून केलेली टीका अशा पद्धतीची आम्ही वाचतो. पण विजयरावांनी या पुस्तकामध्ये आम्ही जिजाऊच्या लेखी असं म्हणताना त्यांच्या लेखी काय काय असलं पाहिजे, आपल्या मराठा समाजाच्या भगिनींना सगळ्यांना सर्वार्थाने किंबहुना मी असं म्हणेल महाराष्ट्राला सुद्धा कर्तृत्ववान मराठा स्त्रियांची ओळख दिली पाहिजे, हा सदहेतू आणि त्याच्या मागे प्रामाणिक प्रयत्न आणि ती जिज्ञासा सुद्धा शब्द आपण वापरले, जिज्ञासा सुद्धा त्या जिज्ञासातून या पुस्तकाची निर्मिती झाली. मला असं वाटतं की त्यांनी स्वतः ज्यावेळेला पुस्तकाची निर्मिती संपादकीय करताना त्याचा अंत संपादकीय लिहिताना सुद्धा जे वाक्य वापरलं याचं मला फार कुतूहल वाटलं. सर्वसाधारणतः पुस्तक खपलं पाहिजे, पुस्तक विकलं गेलं पाहिजे, पुस्तक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, याच्यावर आपल्या पुस्तकाचा एका अर्थाने काय समाजावर पगडा आणि आपल्या विचारांचा वाहक कोण हे ठरवलं जातं. पण विजयराव चोरमारे यांनी पुस्तकातल्या त्या संपादकीयमध्ये त्याच्या अंतिम वाक्यात असं लिहिलं की याच्यावर अजून चरित्र लेखन आणि संशोधनाची सुरुवात झाली तर मी याला सार्थक मानेन. आणि त्यामुळे माझ्या पुस्तकाच्या खपापेक्षा यातना निर्माण होणाऱ्या विचारांची उत्पत्ती व्हावी असा विचार मांडणारा एक संपादकीय लेखक या ठिकाणी. लेखक कवी यांनी काय लिहिलं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, अपेक्षा काय, याच्यावर खूप चिंतन आहे. पण पद्मश्री दया पवार यांनी जे लिहून ठेवलं आहे त्याने असं लिहिलं की खाणीत काम करणारा जो कर्मचारी असतो तो बरोबर एक पक्षी सोळंकी नावाचा घेऊन खाली जात असतो आणि ज्या पक्षाला जसं कामगार त्या खोल खाली खाली जात जाईल तर पहिलं त्या पक्षाला लक्षात येतं की ऑक्सिजन आता कमी होत चालला आहे आणि मग कामगार तसे बाहेर पटापटा येऊ लागतात. लेखक असेल, संपादक असेल, कवी असेल, विजयराव तुमच्यासारखे लेखक असतील तर त्याला समाजाला तुम्ही त्या पक्षाप्रमाणे आता ऑक्सिजन कमी होत चाललाय याची आठवण करून देणारे लेखक आहात, याचा मला खूप आनंद त्या ठिकाणी वाटतो. मुद्दामून मी वाक्य वाचण्याचे कारण या पुस्तकामध्ये ह्या केवळ 20 आमच्या प्रेरणादायी मराठा स्त्रियांचा बद्दल लेखन आहे हे तर सत्यच आहे, पण हे करण्यामागे केवळ जिज्ञासाने ते एक प्रबोधनी वृत्ती या पुस्तकाच्या लिखाणामागे चोरमारे तुमची दिसते. आणि म्हणून तुमचंच वाक्य वापरायचं झालं तर वांशिक अभिमान बाळगणे हे ज्योतिराव फुल्यांच्या विचाराशी प्रतारणा करणारे आहे काय, हा प्रश्न तुम्ही समाजाला विचारला. मग मराठा समाजाने सुद्धा 96-94 कोणी झाला, कोणी केला, इंग्रजांनी कसा केला,
आणि मग वंशवादासमोर एक उदात्त हेतू ठेवून सुद्धा काम करताना इतक्या छोट्या विचाराने काम करणं, त्याचा संदर्भ ज्योतिराव फुल्यांनी दिलेल्या आपल्या शिकवणीशी जोडणं, मला वाटतं प्रबोधनाच्या आजच्या प्रसंगी एवढं सुंदर वाक्य आपल्या पुढून ह्या ठिकाणी आलेलं आहे. मला तर त्याच्या पुढे जाऊन पुढे तुम्ही म्हणताय असं सांगायचंय की स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारण्यात या अहंकाराची जोपासना आहे. काय वाक्य आहे. आज केवळ स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराच्या घटना ज्यावेळेला आपण पाहतो आणि तिच्या स्वातंत्र्यावरच नख लावायला निघतो, त्यावेळेला असलेला अहंकार आपला हा सर्वार्थाने किती दाहक आहे अशी मांडणी करणारा लेखक आणि त्याचे पुस्तक आहे. पुढे आपण म्हणताय आपल्या घराण्यातील स्त्रीला विधवा झाल्यानंतर पुनर्विवाहाचा हक्क नाकारला जातो, यात कोणता पुरुषार्थ आहे. मला वाटतं प्रबोधनाच्या दृष्टीने आणि त्या भूमिकेतून लिहिलेलं आपलं हे पुस्तक आहे. या पुस्तकातल्या या 20ही आमच्या मराठा स्त्रिया, प्रेरणादायी स्त्रियांचं लेखन आपण करताना किंवा संपादकीय करताना त्यात सुद्धा जर कोणाला एका अर्थाने एकाच अंगाने वाटेल असं पुस्तक आपलं लिहिलेलं नाही. आणि म्हणून साहित्य क्षेत्रातील असेल, कला क्षेत्रातील असेल, वैद्यकीय क्षेत्रातील असेल, राजकीय असतील आणि इतिहासातील असतील, अशा सर्वार्थाने व्यापणाऱ्या सर्व स्त्रियांच्या बद्दल लिहिण्याचा आपला प्रयत्न किंवा त्यांच्याकडून लिहून घेण्याचा प्रयत्न हा अतिशय स्तुत्य आहे. आणि मग आम्ही जिजाऊच्या लेखी डॉक्टर मंजुश्री पवार यांनी जिजाबाईबद्दल लिहिताना केवळ त्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई इथपर्यंत न लिहिता त्या क्रांतिकारक होत्या. या क्रांतिकारक शब्दावर आपला जोर ज्या लेखात आलाय, मला वाटतं ती दिशा आजच्या सर्व स्त्री जातीला, मराठा स्त्रियांना तर नक्की, माझ्या पोटचं मूल मला बाळगायचं, तो मोठा झालेला पाहायचं इथपर्यंत न करता मला मुलूक बदलायचा आहे, हा विचार त्या ठिकाणी मांडणारं लेखन त्या ठिकाणी आपल्या मंजुश्री त्यांनी केलेलं आहे. विशेष रूपाने सरोजिनीताईंचं सुद्धा, येशूबाईंवरचं सुद्धा लिखाण अतिशय सुंदर आहे. आणि त्याचा संदर्भ देताना कुलावंत वाचवण्यासाठी केलेला संघर्ष, महाराणी ताराराणी यांनी 25 वर्ष केलेला संघर्ष, या सगळ्यांना एक प्रेरणा देण्याचं काम या समाजाला, मराठा समाजाला तर नक्कीच आहे पण सर्व स्त्री जातीला आहे, अशा पद्धतीचं लिखाण आपण केलं आहे. मला या गोष्टीचाही आनंद वाटला कारण ज्याचा उल्लेख गणेश महारावजी आपण केला. हे पुस्तक आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अर्पण केलं आहे. आणि त्यामुळे कोणी टीकाकाराला या पुस्तकातून केवळ एका जातीच्या प्रचार प्रस्तावासाठी आपण केला असा विचार कदाचित येऊ शकेल. त्याला छेद आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना आपण केला आणि त्यामुळे पुस्तक सुद्धा आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अर्पित करतोय, या पद्धतीची भावना त्या ठिकाणी मांडली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वार्थाने पुस्तक वाचनीय तर आहेच, आपला संदर्भ ग्रंथ संदर्भ करणारा ग्रंथ पण झालेला आहे. पण याबरोबर या विषयावर एखाद्याने PhD करावी असा विषय सुद्धा तुम्ही या ठिकाणी केला. आणि सर्व लेखकांनी ज्या पद्धतीचा लेख मला या ठिकाणी दिलाय, मला वाटतं ज्ञानेश महारावजी आपण सगळेजण माननीय शरद पवार साहेबांना याची विनंती करू शकू की मुंबई विद्यापीठामध्ये या विषयावर सुद्धा संशोधन करून PhD मिळवणारा किंवा मिळवणारी ही आपल्या समाजातून जगभराला एक प्रेरणा देणाऱ्या विषयाचा संदर्भ ग्रंथ बनेल अशा स्वरूपाचं त्या ठिकाणचं ठिकाण आहे. पवार साहेबांना इतक्या मोठ्या पदावर, माझ्या दृष्टीने महाराव साहेब मोठ्या पदावर तर बरीच लोक बसले, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती या महाराष्ट्रात मला तुलना कोणाशी करायची नाही पण खूप कमी लोक आहेत. आणि त्या मोठ्या मनाचे मोठे नेते असलेले माननीय पवार साहेब यांच्या या प्रवासाची जननी म्हणून शारदाबाईंबद्दल जे लिहिलं गेलं आहे ते सुद्धा एका अर्थाने सर्व समाजाला प्रेरणा देणार आहे. मला असं वाटतं असे प्रेरणादायी पुस्तक आज आपण लोकार्पण करतात, अतिशय योग्य समर्थ व्यक्ती आणि नेत्याच्या हस्ते करताय आणि आमच्या सगळ्यांसाठी दिशादर्शन करणारा करताय. शेवटला संदर्भ पुन्हा अनचॅलेंज जाऊ नये म्हणून जर विषय मुख्यमंत्र्याचाच असेल तर पवार साहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री एखादी महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजातला मोठा वर्ग आहे
त्यात माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन हे 100% असू शकतं. एवढ्यावरच तो संदर्भ चॅलेंज करून संपवतो. आपल्या सगळ्यांनी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं कर्तृत्वान मराठा स्त्रिया विजय सोनवणे यांनी संपादन केलेला हा ग्रंथ मी त्याचं विमोचन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. आपण आल्यापासून विजय सोनवणे, श्री ज्ञानेश महाराव, त्याच्यानंतर श्री शेलार यांचे विविध व्यक्तींच्या संबंधीचे त्यांची स्वतःची ऑब्झर्वेशन्स आहेत, अनुभव आहे आणि त्यामधून घेण्यासारखं काय असेल तर त्या संबंधीची भूमिका त्याने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली. हा संबंध लिखाणाच्या संबंधीचा कष्टाचा काम श्रीयुत तोरवार यांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि जे काही लोकांच्या समोर अनेकांना माहीत नसलेल्या अशा महत्त्वाच्या आणि कर्तृत्वान व्यक्तींच्या संबंधीची मांडणी करण्याची भूमिका घेतली ती माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. यातल्या काही भगिनींना मी जवळून पाहिलेलं आहे. हौसाबाई पाटील, जयबाबा शेळीदार किंवा यामध्ये आनंदीबाई शिर्के, लक्ष्मीताई नाईकवाडी, हिराबाई बडोदेकर या सगळ्यांना जवळून पाहण्याच्या संबंधीची संधी मला स्वतःला मिळाली. त्यातल्या काही व्यक्ती अशा होत्या त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळातील होत्या. याच्यामध्ये लीलाताई पाटील ह्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये धुळे जिल्ह्यात आलेल्या होत्या. सविताताई बारवत या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 2 सदस्य होत्या आणि साहित्याच्या संबंधीचं त्यांचं विधिमंडळातलं जे योगदान आहे ते लक्षामध्ये ठेवण्याचं होतं. विमलाबाई बागल याही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या आणि 1957 साली समितीच्या वतीनं कागल विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या अशा पदार्थ भगिनी आणि म्हणून काही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत होत्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होत्या. अशा काही महत्त्वाच्या, काही माहिती असलेल्या आणि काही फारशा परिचित नसलेल्या अशा भगिनींच्या संबंधीचं वास्तव चित्र या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने मांडलेलं आहे. या ठिकाणी वाढत असताना काही गोष्टीच्या संबंधी काही कमतरता होती. ती कमतरता या ठिकाणी महाराव यांनी दुरुस्त करण्याच्या संबंधीची काळजी ही घेतलेली आहे. मला त्याचा आनंद आहे आणि विशेषतः डॉक्टर रखमाबाई या महाराष्ट्रातल्या पहिल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या, त्याचा उल्लेख ह्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने होण्याची आवश्यकता होती, पण ठीक आहे. त्यांचे त्याच्यामध्ये फार मोठं काम होतं आणि त्या काळामध्ये इंग्लंडला जाऊन शिक्षित होऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याच्या संबंधीचे धाडस दाखवणं ही काही सोपी त्याच्यातली होत नव्हती. ती रखमाबाईच्याबद्दलची होती. आपण या ठिकाणी बोलत असताना ताराबाई शिंदेंचा उल्लेख केला. खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जाणकारांना सुद्धा ताराबाईचा परिचय नाही. ताराबाई या स्वतः बुलढाणा जिल्ह्यातल्या एका चांगल्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि दुर्दैवानं त्यांना वैधव्य हे लवकर प्राप्त झालं. पण त्यांनी नावमेद न होता आपण समाजामध्ये परिवर्तनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत हा दृष्टिकोन त्यांनी सातत्यानं नजरेसमोर ठेवला. त्या संबंधीचं लिखाणही केलं. स्त्री पुरुष संबंधाच्या संबंधीचे त्यांचं एक लिखाण, एक एक्सेप्शनल अशा प्रकारचं लिखाण त्या काळामध्ये त्यांनी केलेलं होतं. खरं म्हटलं तर महाराष्ट्रात त्यावेळेस बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रात नव्हता, महाराष्ट्र नव्हता, त्यावेळेस तो मध्य महाराष्ट्रामध्ये होता. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 2 भाग असायचे. त्याच्यामध्ये एक विदर्भ आणि वऱ्हाड. वऱ्हाड म्हणजे बुलढाणा, अमरावती
आजचा वाशिम आणि अकोला ह्याला वनार म्हणायचं आणि नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर याला विदर्भ म्हणलं जायचं. हे वऱ्हाडातले लोक आणि अनेक दृष्टीनं एक प्रकारचा मागासेपणा त्या सगळ्या परिसरामध्ये होता. पण मनाचा मोठेपणा आणि उत्तम शेती हा लौकिक हा विशेषतः वऱ्हाडाच्या संबंधीचा होता. आणि आनंदीबाई या त्या सगळ्या आपले ताराबाई या परिसरातल्या वाढलेल्या आहेत. ताराबाईंचं लिखाण हे खरं म्हणलं तर त्यांनी अनेक गोष्टीची त्यांची अधिक माहिती मिळवून ही आपण समाजाच्या समोर देण्याच्या त्यांची गरज आहे. महात्मा ज्योतिबा फुलांचा विचार त्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गेला. सावरगाव डुकरे हे जे गाव तिथमध्ये पंढरीनाथ सीताराम पाटील नावाचे जे गृहस्थ हे फुल्यांच्या विचाराचा प्रसार करणारे असे एक साधारण जीवनामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारे असे गृहस्थ होते. पण त्याच्यात राजकारण नव्हतं. त्यावेळेला राष्ट्रपतींच्याकडून संसदेमध्ये घेतलेल्या जाणाऱ्या व्यक्तींच्यामध्ये पंढरीनाथ सीताराम पाटील यांचा उल्लेख केलेला जातो. पंढरीनाथ सीताराम पाटील, संतोषराव पाटील आणि ताराबाईंचे वडील ही सगळे एकत्रितपणानं फुल्यांचा विचार हा समाजाच्या समोर मांडण्याच्या संबंधीची भूमिका घेणारे आणि अशी पार्श्वभूमी ज्या घरामध्ये त्यामध्ये ताराबाई शिंदे या जन्माला आल्या आणि हा आपल्या कुटुंबियांचा विचाराचा वारसा घेऊन त्या संबंधीचं एक समाजामध्ये जनमत तयार करण्याच्या संबंधीची कामगिरी ही त्यांनी अखंडपणाने केली. आणि म्हणून मला अतिशय आनंद झाला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या संबंधीचं. कारण फार लोकांना माहिती नाही. मी कधी त्या भागात जातो त्यावेळेला काही जुन्या आठवणी निघतात. पण आपल्याकडे काही समज आहेत, गैरसमज आहेत. आपल्याकडे एक समज आहे की विद्वत्ता आणि या सगळ्याच्या संबंधीचा सगळा ठिका हा मुंबई पुणेकरांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे साहजिकच बुलढाणा वगैरे या सगळ्या परिसरामध्ये विद्वत्ता असलेले जाणकार अनेक असल्याच्या नंतरसुद्धा त्याची नोंद फारशी घेतली जात नाही. ती या ठिकाणी या पुस्तकाच्या रूपाने घेतली जाते, गेली याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मी काय अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी मला नाही. हे अतिशय चांगल्या प्रकारचं पुस्तक या ठिकाणी लिहिलं. त्याच्या कमतरता त्या दुरुस्त करून त्या पुढच्या सुधारित आवृत्तीमध्ये त्याची खबरदारी घेण्याच्या असल्याबद्दलची कारवाई ही तोरवार यांच्याकडनं होईल याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्हा सगळ्यांच्या वतीनं याचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रवाई. मान्यवरांनी आपले विचार मांडले, आपलं मनोगत व्यक्त केलं. सर्वांचे आभार. वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजप असा वाद आता रंगताना दिसतोय. वीज बिलं कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतर हे सरकार शब्दावरून फिरलं. हे विश्वासघातकी सरकार आहे अशी टीका भाजप करत आहे. तर भाजपच्या काळात वीज बिलांची प्रचंड थकबाकी झाल्याचा पलटवार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. त्यामुळं मुंबई भाजपा महिला मोर्चाद्वारा वीज बिल वाढीच्या विरोधामध्ये राज्याच्या ऊर्जामंत्री यांनी धोका दिलाय. सरकारला याच मागण्यांसाठी बांद्रा प्रकाश गड ते कलेक्टर कार्यालय असा पायी मोर्चा काढण्यात आला होता. भाजपा आणि शिष्टमंडळ महावितरण प्रकाश गड कार्यालयामध्ये गेलं असता त्यांना सोमवारपर्यंत निष्कर्ष देऊ असं सांगण्यात आलं होतं. मुंबईचं इथे आंदोलन होतं. माननीय लोढारींच्या नेतृत्वात आम्ही इथे आंदोलन केलं. या आंदोलनात माझ्या पूर्ण मुंबईमधल्या बहिणी आल्यात, त्यांचे समस्या घेऊन आल्यात. ह्या सगळ्या एका कॉमन घरातल्या गरीब घरातल्या महिला आहेत. कॅबिनेटमध्ये हे म्हणतात की आम्ही वीज दरात सवलत देऊ, माफी देऊ, आणि इथे आल्यावर माहीत पडतं की वीज दराचे रेट वाढवलेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेने काय करायचं हा सवाल आम्ही यांना विचारायला आलो. हे कॅबिनेटमध्ये काही म्हणतात, दुसऱ्या दिवशी काही म्हणतात, तिसऱ्या दिवशी काही म्हणतात. त्यांचा एकही ऑफिसर आत नाही. मी डेलिगेशन सोबत आत गेले होते. आम्हाला HR मॅनेजर सोबत बसवतात आणि आम्हाला फोनवर आश्वासन देतात की सोमवारी आम्ही तुम्हाला निष्कर्ष देऊ, वेळ देऊ. जेव्हा त्यांना माहिती आहे की इतक्या मोठ्या महिला इतक्या संख्येने या ऑफिससमोर उभ्या आहेत, तर ते ऑफिसर जनतेचे सेवक आहेत की सरकारचे सेवक आहे हा सवाल आहे. आणि ते का इथनं गेले, ते इथे का नाही राहिले हाही एक सवाल है. मुंबई में रहते हो, पत्रकार भाई हो, काम करने वाले हो, रिक्शा चलाने वाले हो, 60,000 रुपये आ रहा है.
इतना बड़ा फैसला यहाँ पर चल रहा है। उसके बाद माननीय ऊर्जा मंत्री जी अपना स्टेटमेंट देते हैं, कैबिनेट लेते हैं, उसमें 20,000 में हम माफी देंगे और उसके बाद बिना कैबिनेट महाविकास आघाडी निष्कासित करते हैं, बोलते नहीं अब आपको करना पड़ेगा। इन सारे मुद्दों को लेकर हमने आज यहाँ पे आंदोलन किया है। आंदोलन के बाद डेलीगेशन अंदर गया, लेकिन यहाँ पे व्यवस्था देती है इतनी संख्या में यहाँ जब जनता आई है अपना मांग लेकर, ऐसे वक्त पे सीएम ने बोलता है कि मैं यहाँ पे नहीं हूँ, मैं मीटिंग में हूँ, मैं आपको आज समय नहीं देखता। सरकार के ऑफिसर को हमारे साथ महिलांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे फिर भी हमने उनसे करत असते लाईट ती जास्त वापरणार नाही, परंतु आज कोविडमध्ये न घेता लेकिन त्यांनी दिलेला आहे, ज्यांची घरं बंद आहेत अशांना सुद्धा मिळालेलं आहे 9 ते 10,000 रुपये भरणं कोणालाही शक्य नाहीये आजच्या काळामध्ये। तर सरकारला जाग येण्यासाठी हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा आज हा धडक मोर्चा होईल आणि याच्यातून आम्हाला वाटतं की सरकार हे महाविकास आघाडी सरकार झाल्यामुळे एवढं सांगते नाही झालं तर आम्ही मंत्रालयावर महिलांना घेऊन जनतेला घेऊन जनतेच्या प्रश्नांवर धडक मोर्चा काढू, आम्ही नक्की आहोत। महिला आल्या त्याच्याबद्दल आम्हाला कधी रिलीफ मिळणार किंवा ह्याच्यामध्ये कधी कन्सेशन मिळणार एवढंच आमचं म्हणणं आहे। लोक त्रासलेली आहेत आणि त्याच्यामध्ये डबल ट्रिपल बिल लागलं तर कितपत नीट आहे एवढंच ह्याचं आमचं उत्तर द्यायचं। आम्ही आसाम गुप्तांशी बोललो फोनवरती, त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण भेटूया आणि बोलूया आणि आश्वासन दिलं आहे की याच्याबद्दल आम्ही लवकर निर्णय घेऊ, पण निर्णय होत नाही आहे ह्याचं आम्हाला खंत आहे। आपने देखा कि किस प्रकार से लोगों के साथ विश्वासघात किया गया। सबसे पहले तो 100 यूनिट तक की बिजली मुफ्त देने की घोषणा इस राज्य के ग्रीनफील्ड मंत्री हम जिसे कह सकते हैं उन्होंने की थी, ऊर्जा मंत्री ने। उसके बाद 1,000 कोटी का जो निधि है वो महाविद्यालय को देने के बाद जिसमें से जो ये एक्स्ट्रा बिल आए वो एडजस्ट किए जाएंगे ये कहा गया। और अभी सरकार कह रही है कि जिस प्रकार से मीटर रीडिंग आए हैं उसी प्रकार से आपको बिल जो है भरने पड़ेगा। ये और एक आरोप करते हैं कि भाजपा भारतीय जनता पार्टी के कार्यकाल में 50,000 करोड़ की जो है यहाँ पे जो है उसका बोझा था। मुझे सरकार से ये कहना है कि वो बोझा था, लेकिन वो बोझा इस वजह से था क्योंकि भारतीय जनता पार्टी के कार्यकाल में 4 साल बहुत बड़ा अकाल पड़ा था, जिसके कारण जो हमारे किसान हैं उनके साथ उनके लगभग 6 लाख कृषि पंपों की जोड़नी जो है कनेक्शन जो है वो वहाँ पे किए गए और इन बहुत गरीब लोगों से किसानों से जो बिल लेना था वो सरकार ने नहीं लिया, वो माफ़ कर दिया। इतना ही नहीं, ये करने के बावजूद भी जब सरकार भारतीय जनता पार्टी की सरकार जब नीचे आई तभी भी वो हम जो है फायदे में थे, हमने उसका इनकम टैक्स भी भरा है और उसका ब्यौरा सरकार नहीं थी। और अभी हम देखेंगे कि जब आघाड़ी का सरकार था तो एक कनेक्शन में एक ट्रांसफार्मर में 25 कनेक्शन दिए जाते थे और एक का अगर बिल नहीं भरा तब नहीं हुआ तो बाकी के 24 कनेक्शन जो है उसे भी कट किया जाता था। भारतीय जनता पार्टी जब सरकार में आई उन्होंने पहले ये निर्णय चूज किया और लोगों को दिलासा दिया। जिस प्रकार से बार बार लगातार लोगों के साथ विश्वासघात करने का काम इस सरकार के माध्यम से हो रहा है, जिसका निषेध भारतीय जनता पार्टी कर रही है। आज मुंबई भारतीय जनता पार्टी के माध्यम से मुंबई में मोर्चा निकाला गया। सोमवार से हमारे प्रदेश के अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटिल इन्होंने दिए हुए निर्देशों के अनुसार पूरे महाराष्ट्र में जो ये एक्सेस बिल है इलेक्ट्रिसिटी के उसके विरुद्ध भारतीय जनता पार्टी प्रदर्शन। जयंत पाटील यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेतला। यावेळी तीनही पक्षांचे नेते उपस्थित होते। अरुण लाड आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचाराची सुरुवात झाली। उद्यापासून पुणे जिल्ह्यामध्ये प्रचार सुरू होतील। राज्यामध्ये 5 जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। 5ही जागेवर आम्ही निवडून येऊ असा विश्वास पाटलांनी यावेळी व्यक्त केला। आम्ही तीनही पक्ष संयुक्त प्रचार करत आहोत। कोणी कुठं जायचं हे ठरलेलं आहे। देशातील आर्थिक मंदीमुळे पदवीधरांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे। कोविडच्या आधी आर्थिक मंदी आलेली आहे, त्यामुळे यातून पदवीधरांना बाहेर काढणं गरजेचं आहे। आमचं सरकार ते करेल। 67,000 कोटी ग्राहकांकडून थकलेले आहेत। सर्व स्तरातील पैसे थकलेले आहेत। एकीकडे वीज दरवाढ आहे, त्यामुळे असं का झालं याची कारणं मीमांसा करत आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठलाही दुजाभाव करत नाहीत।
मुंबईमध्ये संख्या वाढली त्यामुळं परत कोरोना वाढू नये, त्यामुळे हा निर्णय होऊ शकतो. पुढील 10-15 दिवस काळजी घेणं गरजेचं आहे. शाळेबद्दल पालकांनी संभ्रमात राहू नये. स्थानिक लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. मुंबईत बसून निर्णय घेतला तरी स्थानिकांनी निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. मुंबई महापालिकेला सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. स्थानिक लेवल होईल सर्व. अजून महापालिका निवडणुका लांब आहेत, त्यामुळे अजून वेळ आहे. भाजप मुंबईमध्ये चितपट होणारच आहे, म्हणून आतापासून सुरुवात करत आहेत तर त्यांना महत्त्व देऊ नका, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. या राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचं मिळून सरकार सत्तेवर आलंय. मात्र या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलीच इज्जत मिळत नाही. काँग्रेसला अगोदर निवडणुकीच्या माध्यमातून जनतेनं झिडकारलं आणि आता महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील झिडकारलं जात आहे, असा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तो अगदी तंतोतंत खरा आहे, कारण काँग्रेसच्या मंत्र्यांना, आमदारांना या सरकारमध्ये निधी मिळत नाही, अशी ओरड काँग्रेसमधील आमदारांकडून केली जाते आहे. यामुळे काँग्रेसला या महाविकास आघाडी सरकारमध्ये झिडकारलं जात असल्याचं वक्तव्य पांडुरंग कचरे यांनी बोलून दाखवलं आहे. माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये वीज बिल माफ करण्यात यावं अशी विनंती राज्य सरकारला केली होती. 0 ते 100 युनिट वापरलेल्या ग्राहकांचं बिल पूर्णतः माफ झालं पाहिजे, अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती. मात्र अजूनही त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच येत्या सोमवारी राज्यभरामध्ये भाजपतर्फे आजपर्यंत आंदोलन झालं नसेल तसं तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील पत्रकार परिषदेत दिला आहे. त्याचप्रमाणे महावितरण राज्य शासनाची कंपनी आहे, केंद्राची नाही, असा टोला देखील राज्य सरकारला मारला आहे. वीज बिल माफीकरिता लागणारं विशेष अनुदान महाराष्ट्र शासनानं वीज बिल कंपनीला द्यावं आणि वीज बिल कंपनीनं वीज बिल शून्य करावं, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. घरगुती ग्राहक, 12 बलुतेदार, ऑटो चालक, रिक्षा चालक अशा ग्राहकाकरता 5 वर्ष 100 युनिट प्रति महिना इतकं वीज बिल माफ करू अशी घोषणा केली. पण 11 महिने होऊनही अंमलबजावणी झाली नाही. मग महाराष्ट्र सरकारने पुन्हा जाहीर केलं, कोरोनाच्या संक्रमणामध्ये मार्च, एप्रिल, मे, जून या 4 महिन्यात आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय म्हणजे 0 ते 100, 100 ते 300 या 2 कॅटेगरीला आम्ही सवलत देऊ. कोरोनाच्या संक्रमणात 4 महिन्याची सवलतीची घोषणा केली, पण दोनही गट, आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय गटाला सरकारने कुठलाही लाभ दिला नाही, वीज बिल माफ केलं नाही. मग आपण सर्व न्यूज चॅनलनी एक सुखद बातमी दिली की दिवाळीच्या भाऊबीजेला एक भेट, चांगली भेट महाराष्ट्र सरकार विजेच्या बिलाबद्दल ग्राहकांना देईल. कारण ग्राहक याकरता वाट पाहत आहेत. 1 कोटी ग्राहक म्हणजे 5 कोटी परिवार म्हणजे जनसंख्या, 5 कोटी जनतेचा संबंध असणारा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेपैकी 5 कोटी जनता वाट पाहत आहे. पण अचानक दिवाळीमध्ये आपणच एका प्रेसच्या माध्यमातून माननीय मंत्री ऊर्जा यांनी सांगितलं की आता आम्ही कुठलीही सवलत देणार नाही, कुठल्याही कॅटेगरीला देणार नाही. अचानक यू-टर्न घेतला. आता ट्विटमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये थकबाकी आहे म्हणून आम्ही देऊ शकत नाही. जवळपास त्यांचा आकडा आहे की आजच्या डेटला 59,149 कोटी इतकी थकबाकी महावितरण कंपनीवर आहे. आणि ट्विटमध्ये असंही सांगितलं की याची चौकशी केली गेली पाहिजे. आज आम्ही 2 बाबीवर या ठिकाणी आलो आहे. एक की जेव्हा सरकार
भाजपाचं आलं तेव्हा 16,525 कोटीची थकबाकी मार्च 2015ला मागच्या सरकारच्या काळातली होती. जेव्हा मार्च 19चं म्हणजे आम्ही त्या ठिकाणी हिशोब देतोय मार्च 19चा, तेव्हा 41,000 कोटी थकबाकी झाली. आता यामधली मोठी थकबाकी कुठली आहे तर 41,000 कोटीमधली मोठी थकबाकी आहे 30,000 कोटी, 30,960 कोटी ॲग्रिकल्चर. म्हणजे 41,000 कोटीपैकी 30,000 कोटी शेतकऱ्यांना 5 वर्ष, 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष विजेचा संपूर्ण पुरवठा करूनही एकही पैसा शेतकऱ्याकडनं आम्ही वसूल केला नाही, कारण शेतकरी अडचणीमध्ये होता. एकही लाईनमन शेतकऱ्याच्या शेतात वीज कनेक्शन कापायला गेलं नाही, म्हणून 30,000 कोटी झाले. जर या सरकारला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वीज फुकट देऊन चूक केली तर नक्कीच आमची चूक झाली आहे. दुसरे जे 8,000 कोटी आहे मागच्या सरकारच्या थकीत, ते आहे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवाराचे. माझ्याकडे स्टेटमेंट अजित पवारांनी नसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वासात न घेता घोषणा केली, त्याच्यामुळे त्यांनी नसणाऱ्या आवडल्या आणि ही काही वीज बिल माफी होऊ शकली नाही. आपण काय सांगाल? असं आहे की जेव्हा एखादा मंत्री घोषणा करतं ती सरकारची सामूहिक जबाबदारी असतं. मंत्री जेव्हा बोलतं तेव्हा सरकार म्हणून बोलतं, प्रायव्हेट प्रॉपर्टी नसतं कोणाची. गव्हर्नमेंट जेव्हा आपण बसतो तेव्हा सरकार मुख्यमंत्र्याला ते बंधनकारक असतं, डेप्टी सीएमला बंधनकारक असतं, कॅबिनेटला बंधनकारक असतं. जर ऊर्जा मंत्री नितीन राऊतजी यांनी घोषणा केली असेल आणि केली आहे, 3दा केली आहे, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ आजच्या आजच जसं परिवहन खात्याला 1,000 कोटी दिले, तात्काळ आजच्या फाईल सही करावी, 5,000 कोटी रुपये द्यावे आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचे 300 युनिटपर्यंत विजेच्या बिलाचा निर्णय करावा. तुम्ही म्हणता की 7,000 कोटीचा खर्च आहे, पण ऊर्जामंत्री तर म्हणतात की 69,000 हो, मी सांगितलं ना. अरे मी सांगितलं बाबा, आपल्याला नोटीस दिली आहे. 59,149 कोटीचा खर्च आहे. त्यातलं आमच्या सरकार यांच्या सरकारच्या काळात जेव्हा होतं, मी सांगितलं 2015 मार्चला आम्ही सरकार घेतलं, 16,525 कोटी होतं मागच्या सरकारमधलं. अजित पवार साहेब ऊर्जा मंत्री होते. त्यानंतर हे कर्ज झालं 41,133 कोटी. आता 16,000 41,000 काय झालं, यातले 30,960 कोटी शेतकऱ्यांचे आहेत. शेतकऱ्याला आम्ही 5 वर्ष वीज फुकट दिली, त्याचे आहे ॲग्रिकल्चरचे आहे. आणि राहिले आता नितीन राऊत साहेबांच्या काळातले 19,768, त्यांच्या काळात वाढले 19,000. माझं काय म्हणणं, या थकबाकीला काय अर्थ नाही, हे वसूल करत बसा, काय करायचं करा. आज प्रश्न दोनच आहे. कोविडच्या काळातले मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिन्याचे बिलं माफ करणे एक, ते चुकीचे बिलं लावले आहे, ते मागच्या मार्चचे लावले आहे, ते माफ करणे. दुसरं 0 ते 100 कॅटेगरी परमनंट 5 वर्षाकरता तुम्ही घोषणा केली आहे, ती माफ करणार की नाही. दुसरा प्रश्न आहे, हे थकबाकीवाला हा विषय डायव्हर्ट करण्याचा आहे. थकबाकीचा त्या ठिकाणी कर्ज, या ठिकाणी वीज बिल माफीशी काही संबंध नसतो. थकबाकी हा वेगळाच विषय आहे. हा थकबाकीचा संबंध काही नाही आहे. आणि म्हणून काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष विचलित करणे, ग्राहकांचं लक्ष विचलित करणे. आमच्याकडे 59,000 कोटी राहू द्या ना, काय फरक पडतो सरकारला 59,000 कोटीचा? 5,000 कोटीने काय फरक पडणार आहे? आणि कंपनी प्रॉफिटमध्ये होती ना. तुम्ही सरकारकडनं 5,000 कोटी द्या, मुंबईला लागतील. बेस्ट, रिलायन्स आणि टाटा, म्हणजे अडानी, टाटा आणि बेस्ट आणि महावितरण, या 4ही कंपन्यांनी मिळून जर आपण संपूर्ण बिल स्क्रॅप करायचे असेल तर 5,000 कोटी रुपयाच्या वर लागत नाही. आणि हे 5,000 कोटी कोणी द्यावं लागतं तर कंपनी कधीच उभी करू शकत नाही. हे पैसे महाराष्ट्र सरकारने कंपनीला द्यावे लागतात. यापूर्वी 25 उदाहरणं असे महाराष्ट्रात आहे. जेव्हा वीज बिलाची माफी आपण करतो तेव्हा महाराष्ट्र सरकार हे वीज बिलाच्या माफीपोटी कंपनीला अनुदान देतं आणि कंपनी हे अनुदान पास ऑन करतं आणि बिलं स्क्रॅप करतं. आणि त्यामुळं 5,000 कोटी रुपयाचा वर हा खर्च नाही आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला हेच सांगेल की राहिला प्रश्न
कामाचा कंपनी कशी प्रॉफिटमध्ये आम्ही नेली याचा गोषवारा मी दिला आहे. यामध्ये 6 लाख वीज कनेक्शन आम्ही दिले मागच्या सरकारमध्ये. म्हणजे 2005 ते 2015 माझा एकदम मी जे सांगेल ते टेक्निकल आणि ॲक्युरेट सांगेल. 2005 ते 2015 या काळामध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या 5 लाख शेतकऱ्यांचे पैसे डिमांड भरूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मागच्या सरकारने दिले नव्हते. माननीय देवेंद्र फडणवीसजी सरकार आल्यानंतर, यांचं सरकार आल्याबरोबर पहिला आदेश कुठला काढला असेल तर विदर्भ मराठवाड्यामध्ये जे 5 लाख शेतकऱ्यांचा वीज कनेक्शनचा अनुशेष होता तो अनुशेष तात्काळ भरा. सुधीर मुनगंटीवारजी फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी तात्काळ पैसे दिले. आणि मला अभिमान आहे की 2005 ते 15 ज्या सरकारने विदर्भ मराठवाडा अन्याय केला होता, आमच्या सरकारच्या काळात 5 लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन पूर्ण झाले. आणि आज विदर्भ मराठवाड्याच्या 5 लाख शेतकऱ्यांना आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या 1.5 लाख शेतकऱ्यांना, 7.5 लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन आमच्या सरकारने दिले. मला अभिमान आहे की शेतकऱ्याच्या विजेच्या कनेक्शन करता मागचं 2005 ते 2015चं सरकार 20,912 MUS इतकं फक्त वीज वितरण करत होतं. पण आमच्या सरकारमध्ये 32,669 म्हणजे 10,000 12,000 त्या ठिकाणी MUs जास्तीची वीज शेतकऱ्यांना आम्ही दिली. म्हणजे 20,000 फक्त आपण देत होतो, आम्ही 32,000 दिलं. आणि म्हणून 30,000 कोटी शेतकऱ्याकडे थकीत झाले. चौकशी करा लवकर, 1 महिन्यात चौकशी करा, रिपोर्ट सादर करा. आमच्या त्यांना आव्हान आहे चौकशीचं. आज चौकशीचं ट्विट केलं आहे त्यांनी. खऱ्या अर्थाने मागच्या सरकारच्या काळामध्ये एखाद्या शेतकऱ्याने विजेचे पैसे भरले नाही तर ट्रान्सफॉर्मरनं 25 शेतकऱ्याची वीज कापून टाकायचे. सर्व लोक पैसे भरा, त्याशिवाय ट्रान्सफॉर्मर लावणार नाही. 5 वर्षामध्ये एक उदाहरण दाखवा महाराष्ट्रामध्ये. या सरकारला खुलं आव्हान आहे, एक तरी शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कधी कापलं का? एक शेतकऱ्याचं वीज कनेक्शन आम्ही कापलं नाही. या ठिकाणी मी सांगितलं, महावितरण, ट्रान्सको आणि डिस्कॉम आणि जनको, ट्रान्सको, डिस्कॉम या तिन्ही कंपन्या प्रॉफिटमध्ये आणल्या. बॅलन्स शीट, तिन्ही कंपन्याचा बॅलन्स शीट घ्या आमच्या सरकारच्या. तुमच्या काळात तोट्यामध्ये होत्या, आमच्या काळातल्या बॅलन्स शीट प्रॉफिटमध्ये आहे. 41,000 कोटी थकबाकी राहू नये. आणि सर्वात महत्त्वाचं 22 सप्टेंबर 2018चा दिवस काढा. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद आहे, ही नोंद आताही आहे की महाराष्ट्र सरकारने 24,963 मेगावॅट विजेचं पारेषण आणि वितरण देशाच्या इतिहासामध्ये कधीही झालं नाही. म्हणजे जवळपास 25,000 मेगावॅटचं पारेषण आणि वितरण जेव्हा करतं तेव्हा कुठली तरी ग्रीड फेल होण्याचा संभव असतो किंवा कुठलं तरी ट्रान्सफॉर्मर फेल होण्याचा संभव असतं. 25,000 मेगावॅटचं ट्रान्समिशन करूनही महाराष्ट्रातलं एकही ट्रान्सफॉर्मर फेल होऊ दिलं नाही. हे मागच्या सरकारच्या काळातलं अत्यंत महत्त्वाचं, अधोरेखित झालेलं मोठं काम आहे. देशातल्या पहिल्या 4 नामांकित कंपन्यामध्ये महाराष्ट्राची वीज वितरण कंपनी आली. आणि आज माझं या ठिकाणी सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने तातडीने 0 ते 100 युनिट वीज 5 वर्ष मोफत देण्याचं आश्वासन तातडीने पूर्ण करावं. त्याकरता बजेट प्रोव्हिजन करावी. तुम्ही जाहीर केलं आहे. या राज्यातला कोणी शेतकरी तुमच्याकडे आला नव्हता. या राज्यातला कोणी भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला म्हणायला आला नव्हता की दादा 0 ते 100 माफ करता का? तुम्ही म्हटलंय, रेकॉर्डर म्हटलंय, हाऊसमध्ये म्हटलंय. तर 0 ते 100 म्हणजे आर्थिक दुर्बल कॅटेगरी, रिक्षावाले, पांटेलेवाले लोक, संजय गांधीमधले लोक, आदिवासी मागासवर्गीय लोक जे 0 ते 100 वापरतात त्यांना 5 वर्ष वीज बिल तुम्ही फुकट देणार आहे का? नंबर 1, तुम्ही आश्वासन पूर्ण करणार आहे का? टळवाटळवी करू नका, केंद्राकडे बोट टाकू नका.
तुम्ही आता ते थकबाकीचं आम्हाला सांगू नका. थकबाकी चौकशी करत राहा, काय करा तुम्हाला. आमचं काही म्हणणं नाही, तुम्हाला काय चौकशा करायचं त्या करा. पण हे तुम्ही पहिला आम्हाला उत्तर द्या, जनतेला उत्तर द्या. दुसरं, लॉकडाऊनच्या काळामध्ये मार्च, एप्रिल, मे, जून हे 4 महिने तुम्ही सांगितलं, सरासरी ॲव्हरेज बिलिंग काढलं. जानेवारीचं ॲव्हरेज बिल लॉकडाऊनच्या काळात कसं काय राहू शकतं? त्यांनी सांगितलं मागच्या वर्षीचे मार्च, एप्रिल, मे, जूनचे बिलं जे होते त्याची सरासरी आम्ही घेऊ. अरे बाबा, मागच्या वर्षी मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये सर्व सुरू होतं. दुकान चालू होते, पांटेले चालू होते, त्या ठिकाणी 12 बल्बचा व्यवसाय सुरू होता. तुम्ही मागच्या मार्च, एप्रिल, मे, जूनचं बिल या लॉकडाऊनमध्ये कसं लागणार आहे? आणि म्हणून यांची काय मोठी चूक झाली आहे की मागच्या वर्षीचे बिलं जशा तशी यांनी मार्च, एप्रिल, मे, जूनला लावले आणि त्याला सरासरी लोकांच्या घरी पाठवली. आमच्या या ठिकाणी मागणी आहे, मार्च, एप्रिल, मे, जून या काळामध्ये संपूर्ण लॉकडाऊन होतं. या काळातले आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीयांचे, मध्यमवर्गीयांचे 0 ते 100 पहिली कॅटेगरी आणि 100 ते 300 दुसरी कॅटेगरी, या 2 कॅटेगरीला पूर्ण माफ करायचं असेल 4 महिन्याचं तर 5,000 कोटी रुपयाच्या वर लागत नाही. महाराष्ट्र सरकार तातडीनं 5,000 कोटी देऊन रिलायन्स म्हणजे अडाणी, आता टाटा, बेस्ट आणि महावितरण, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या 4 महिन्याच्या काळातलं वीज बिल तुम्ही माफ करणार आहे की नाही? हे तुम्ही सांगितलं होतं सवलत देऊ म्हणून. आता 5,000 कोटी केव्हा येतात कंपन्यांना आणि 5,000 कोटी देऊन केव्हा स्क्रॅप करता एवढं सांगा. बाकी सांगू नका आम्हाला 41,000 कोटी आहे, 51,000 कोटी आहे, 69,000 कोटी आहे, ते लाखो कोटी राहू द्या. महाराष्ट्र सरकारवर 4 लाख, 5 लाख, 7 लाख कोटीचं कर्ज आहे. 5,000 कोटी काही फरक पडत नाही आहे. खोटं बोलू नका, फसवणूक करू नका. तिसरी मागणी आहे की वीज बिल जर तुम्ही हे 3 गोष्टी केल्या नाही, पहिली गोष्ट की 5 वर्षाचं 0 ते 100 मिनिट तुम्ही जर माफ केलं नाही, जे तुम्ही जाहीर केलं, आणि लॉकडाऊनच्या काळातलं मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिने 300 कॅटेगरीपर्यंत म्हणजे प्रति परिवार 1200, प्रति ग्राहक 1200 युनिट हे माफ केलं नाही तर सोमवारी 11 वाजता 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण गावात आम्ही वीज बिलाची होळी करू. वीज बिलाची होळी करू. आणि आज आम्ही इशारा देतो आहे महावितरण कंपनीच्या सर्व लोकांना, या सरकारला, 1 कोटी ग्राहकाचे तुम्ही डिस्कनेक्शनचे SMS पाठवले आहेत. लोकांकडे SMS आहे, डिस्कनेक्ट करण्याचे तुम्ही आदेश काढले आहेत. एक जरी घरमालकाचं डिस्कनेक्ट केलं तरी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी संघर्ष करेल. एकही व्यक्तीचं आम्ही डिस्कनेक्शन करू देणार नाही. पार्टी त्या ठिकाणी उभी राहील आणि लोकांचं आम्ही डिस्कनेक्शन होऊ देणार नाही. ही इशारा देण्याकरता ती मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. या संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही फसवला आहे. या संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही फसवतायत. माझी मागणी आहे की आपण तातडीनं यावर तोडगा काढावा आणि 5,000 कोटी रुपये सरकारकडनं तातडीनं कंपन्यांना द्यावे आणि 3 दिवसात सोमवारपर्यंत हा निर्णय घ्यावा अशी मागणी मी करतो आहे. अन्यथा आंदोलन होईल आणि हे आंदोलन आतापर्यंत झालेल्या सर्व आंदोलनापेक्षाही तीव्र राहील. याची नोंद या सरकारने घ्यावी. धन्यवाद. असं आहे की आम्ही आमच्या प्रत्येक बूथवर करणार, प्रत्येक गावात करणार. आणि दुसरं आम्ही आधीच इशारा दिला नाही आहे. यापूर्वी मी परवाच्या प्रेसमध्ये सांगितलं, परवाच्या प्रेसमध्ये म्हटलं मी आंदोलन करू म्हणून. आज आम्ही ऑफिशियल घोषणा करतो आहे. ऑफिशियल 11 वाजता महाराष्ट्राच्या सर्व गावामध्ये, महाराष्ट्राच्या सर्व तालुका स्तरावर, सर्व शहरामध्ये वीज बिलाची होळी करू आणि कोणीही कनेक्शन कापायला आला तर त्यांना कनेक्शन कापू देणार नाही. संपूर्ण कार्यकर्ते हजर राहतील. संपूर्ण कार्यकर्ते महाराष्ट्रातले हजर राहतील आणि कोणीही कनेक्शन कापायला आलं. माझी ग्राहकांना सुद्धा विनंती आपल्या माध्यमातून आहे, आपल्या घरी कोणी जर कनेक्शन कापायला आला
तर भारतीय जनता पार्टीला कळवा, ही विनंती ग्राहकाला मी करतो आहे. बावनकुळे साहेब, ऊर्जा मंत्री काँग्रेसचे आहे आणि एकीकडं विजेचा आणि वीज बिलांचा मुद्दा तापलेला असताना त्यातच जालना जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनं सगळीकडे संताप व्यक्त होतोय. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झालेत. रविकांत तुपकरांनी आज थेट मुंबई गाठत राज्याचे ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. शेतकऱ्यांच्या महावितरण विरोधातील तीव्र भावना तुपकरांनी नामदार राऊत यांच्याकडे मांडल्या आहेत. जालना जिल्ह्यातील पळसखेडा पिंपळे गावामध्ये शॉक लागून मृत्यू झालेल्या 3 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ भरीव मदत द्या, तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पूर्ण वेळ वीज द्या आणि लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा, तसेच बुलढाणा जिल्ह्यात जळालेले विद्युत रोहित्र बदलून देण्यासाठी मुबलक ऑइल उपलब्ध करून देण्यात यावं. या मागण्यांचा गांभीर्यानं विचार न झाल्यास सरकारला शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा देखील तुपकरांनी ऊर्जा मंत्र्यांना दिला आहे. रविकांत तुपकर यांनी या संदर्भात महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता आणि महावितरणचे साहित्य व्यवस्थापनाचे राज्याचे मुख्य अभियंता पराग जांभूळकर यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. यावेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष दामोदर इंगोले हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय नितीनजी राऊत यांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. काल जालना जिल्ह्यामध्ये 3 सख्खे भाऊ विहिरीवर पाणी द्यायला गेले असता त्यांचा शॉक लागून रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अतिशय संतापजनक आहे. हे मान्य ऊर्जा मंत्र्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं. ऊर्जा मंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की या कुटुंबाला महाराष्ट्र शासनातर्फे भरीव मदत झाली पाहिजे. त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे, त्यांना शासनाने भरीव मदत करावी. त्याचबरोबर रब्बीच्या हंगामामध्ये तरी किमान शेतकऱ्यांना पाणी देता यावं पिकांना, म्हणून पूर्णवेळ वीज उपलब्ध करून द्या, अशा पद्धतीची मागणी केली. लॉकडाऊनच्या काळातले सर्व बिलं शासनाने माफ करावे, ही सुद्धा आम्ही मागणी केली. आणि या रब्बी हंगामामध्ये ट्रान्सफॉर्मर वेळेवर मिळत नाही, म्हणून बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातल्या इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑइल नाही, ही ऑइल तातडीनं उपलब्ध करून द्या, जेणेकरून हे ट्रान्सफॉर्मर जर आम्हाला वेळेत मिळाले तर शेती पिकांना पाणी देता येईल. ही चर्चा आज मान्य ऊर्जा मंत्र्यांबरोबर आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. ते म्हणाले तुमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये राज्य सरकार सकारात्मक विचार करेल, अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. आणि त्यांना आम्ही हे सांगायला विसरलो नाही, जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाला सरकारला सामोरं जावं लागेल. राज्य शासनानं 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्यानं सोमवारपासून पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. 23 तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये शाळेचं निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता करण्याचं काम सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील 112 शाळा सोमवारपासून सुरू होणार असून त्या सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेत येण्याची उत्सुकता लागली आहे. शहरातील 112 शाळा सोमवार दिनांक 23 पासून सुरू होणार आहेत. शाळा परिसर तसेच वर्गांचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरू असून तसेच शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. महापालिकेकडून स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर सुरू असून प्रत्येक प्रभागामधील लोकप्रतिनिधींनी माझी शाळा माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे. शाळेच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली असून शाळा प्रशासन आणि पालक संघटना आणि शाळा सुरू करण्याबाबत बैठक घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या बैठकीमध्ये अनेक मार्ग पुढे आले आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना स्वरूप तपासणी करणं सक्तीचं केलं आहे. शहरात शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना तपासणी करणं सक्तीचं केलं आहे. शहरामध्ये शाळांमध्ये 1200 शिक्षक कार्यरत असून 350 शिक्षकांनी कोरोना तपासणी केली आहे. आयसोलेशन तसेच शहराच्या 11 आरोग्य केंद्रामध्ये तपासणीची सोय करण्यात आली असल्याचं महापालिका प्रशासनानं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. माझी जबाबदारी अशा पद्धतीनं आम्ही गेले 2-3 दिवस मी सर वगैरे आम्ही मिळून हे काम करत आहोत. आता सोमवारी ज्यावेळी शाळा चालू होणार त्याच्या आधी आम्ही काय करणार, सकाळी पण सॅनिटायझर करणार. शाळा सुटल्यानंतर शाळा भरायच्या आधी बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी मास्क वगैरे हे सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि विद्यार्थी बी एवढी उत्सुकता झालेली आहे की आता मगापासून ही बरेच विद्यार्थी म्हणजे परिसरामधले जे आपले 11वी 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत ते सारखे येऊन जायला लागले. त्यांची पण इच्छा वाढायला लागली आहे की कधी एकदा शाळा चालू होते, कधी एकदा मी घंटा ऐकतो आणि कधी जाऊन एकदा वर्गात बसतो, असं त्यांची बी उत्सुकता वाढलेली आहे. आणि त्यांचं प्रिकॉशन म्हणून मी या भागाचा नगरसेवक म्हणून या आपल्या भागातले ज्या काही शाळा असतील त्यांचं नेहमीप्रमाणे आम्ही हे सॅनिटायझरचा जो विषय आहे ते महापालिकेच्या अनुषंगानं आम्ही हे करणार आहोत. महामारीनंतर सोमवारपासून शाळा सुरू होणार आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही या शाळेमध्ये पूर्व तयारीमुळं संपूर्ण शाळा निर्जंतुकीकरण करण्यात सॅनिटाईज करत आहोत.
विद्यार्थी सोशल डिस्टन्स वापरण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे. ऑनलाईन पालक मीटिंग घेतलेली आहे विद्यार्थ्यांची वगैरे. या सर्व सहकार्यासाठी आमचे आदरणीय मुख्याध्यापक घाट सर, आमचे सर्व संस्था प्रतिनिधी, माननीय चेअरमन कापसाहेब यांचे सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. त्याचबरोबर आमच्या भागातील नगरसेवक रियाज सुभेदार यांचंही नेहमी सहकार लाभत आहे. आमचे कर्मचारी 2 दिवस झाले या तयारीमध्ये स्वच्छतेच्या भूमिकेमध्ये आहेत आणि शाळा सुरू होण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतरसुद्धा आम्ही निर्जंतुकीकरण करणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनर करणार आहोत. त्याचबरोबर ऑक्सिजन लेवल चेक करणार आहोत आणि या सर्वाचा आपण कसोशीनं प्रयत्न करून विद्यार्थ्यांची सर्वांगीण दृष्टीने काळजी आम्ही घेणार आहोत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची आम्ही सर्वोत्तरेने आमची संस्था, आमची शाळा, आमचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी हे कसोशीनं प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उडी घेतली आहे. फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी भिडणारा स्वाभिमानी पक्ष महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीनं उतरणार आहे. स्वाभिमानी पक्षाबाबतची ही घोषणा जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी केली आहे. कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. स्वाभिमानी पक्षाचा शहर प्रमुख आणि कोल्हापूर जिल्हा युवा आघाडीचा अध्यक्ष कोल्हापूर महानगरपालिकेच्या रणांगणात उतरत असताना सुरुवातीला आमचा अजेंडा असा राहील की कोल्हापूर शहरातल्या लोकांना स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळावा, यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला इथल्या नागरिकांना, कोल्हापूर जिल्हा हे केंद्रबिंदू असल्यामुळं शहर आम्हाला खेड्यातला माल सगळा डायरेक्ट आणून महापालिकेच्या माध्यमातून इथल्या नागरिकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये अनेक प्रश्न, पायाभूत सुविधा प्रलंबित आहेत. मग पाण्याचा असेल, आरोग्याचा असेल, अजून रस्त्यांचा प्रश्न असतील. सध्याचे जे सत्ताधारी आहेत किंवा विरोधक आहेत हे फक्त राजकारणामध्ये मशगूल आहेत आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे. आणि म्हणून राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न घेऊन आम्ही उद्याच्या महापालिकेच्या रणांगणात उतरणार आहे. त्याचबरोबर आयात निर्यातीचं धोरण जे आहे ते कोल्हापूरला विमानतळ या ठिकाणी त्याच्या सुविधा व्यवस्थित नसल्यामुळं तिकडंसुद्धा आम्ही लक्ष वेधणार आहे. त्यासुद्धा सुविधा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळेल, त्याला चांगलं शिक्षण मिळेल, त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळतील, यासुद्धा महापालिकेच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी करून दाखवणार आहे. आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या आंदोलनातनं जसा शेतकरी सुखाला, तसंच या कोल्हापूर शहरामधल्या सुद्धा नागरिकांना या पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. महाराष्ट्रात 9वी ते 11वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीनं स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी हे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे आदेश देण्यात आले. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमध्ये 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार असले तरी मुंबईतील शाळा मात्र आता नवीन वर्षातच सुरू होण्याची शक्यता आहे. डिसेंबरनंतर पुढील शैक्षणिक वर्ष कसं सुरू करता येईल याचा रोडमॅप तयार करता येईल याचा विचार मुंबई महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग करत आहे. जहाँ तक स्कूल खोलने की बात थी तो महाराष्ट्र सरकार ने ये निर्णय लिया था कि 23 तारीख से हम स्कूल जो है वो ओपन करने वाले हैं, लेकिन हर जगह की परिस्थितियाँ अलग होने की वजह से हमने ये निर्णय लिया था कि वहाँ की जो लोकल अथॉरिटी है, जैसे स्थानीय प्रशासन है जिसमें कलेक्टर है, वहाँ की जिला परिषद के सीईओ है और वहाँ के जो नगर पालिका के सीईओ या आयुक्त है, इन्होंने इसका निर्णय लेना है. और जैसा आप जानते हैं कि मुंबई के आयुक्त जी ने हमें फ़ोन किया था, दिल्ली से बहुत सारे लोग मुंबई आते हैं और अलग परिस्थितियाँ होने की वजह से उन्होंने कहा कि जो है वो हम मुंबई के जो स्कूल है वो 31 दिसंबर तक शुरू नहीं करते हो, उसके बाद हम शुरू करें. तो हमने जो SOPs में कहा है कि जिस तरह से लोकल अथॉरिटी है उन्हीं को ये निर्णय लेना है. आज भी मैंने सभी विभागीय आयुक्त जी से बात किया है, कलेक्टर जी से कम्युनिकेशन हमारा शुरू है. माननीय मुख्य सचिव जी ने भी कहा है कि सभी से उनकी भी बात हो चुकी है. तो मुझे लगता है हमने ऑलरेडी उनको कहा है
कि चाहे क्लीननेस की बात हो, चाहे सैनिटाइजेशन की बात हो, चाहे विद्यार्थियों की प्रेजेंस की बात हो, पालक की सहमति की बात हो, ये सभी चीज़ों को ध्यान में रखते हुए और बच्चों की हेल्थ की प्राथमिकता रखते हुए स्थानीय प्रशासन को ये निर्णय लेना है। बाकी के शहरों की क्या स्थिति है? नासिक, पुणे, जहाँ पे हमने देखा था कि कोविड के दरमियान नंबर बढ़े थे, तो क्या वहाँ पे भी स्कूल 31 दिसंबर के बाद शुरू होंगे या वहाँ के प्रशासन ने निर्णय लिया कि 23 नवंबर से स्कूल शुरू होंगे? नहीं, वहाँ पे मैंने जो सुबह बात की, उन्होंने मुझे कहा है कि जहाँ तक पुणे की बात है वहाँ के लोकल अथॉरिटी इस पर निर्णय लेंगी, लेकिन मैंने आज सुबह आयुक्त जी से बात की है कि इस संदर्भ में आप कलेक्टर से सभी जो पदाधिकारी है, शिक्षण अधिकारी है, इन सब के साथ आप बात करके लोकल अथॉरिटी को निर्णय लेना है। नासिक ने मुझे कहा है कि उनकी तैयारी, मुझे लगता है साफ सफाई और बाकी सब तैयारी की शुरुआत उनकी हो गई है। वहाँ के कलेक्टर जी से भी हमें यही मैसेज मिला है, तो मुझे लगता है कई जगहों पे सम्मिश्र प्रतिक्रिया है, जहाँ पे परिस्थिती देखते हुए लोकल अथॉरिटी को वहाँ पे निर्णय लेना है। नवी मुंबईतील सोनसाखळी चोरी करणाऱ्या 5 आरोपींना नवी मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। लॉकडाऊन दरम्यान सोनसाखळी चोरांनी नवी मुंबई परिसरामध्ये हैदोस घातला होता। यामुळे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले होते। आयुक्तांच्या निर्देशानुसार सोनसाखळी गुन्ह्यांचा सखोल तपास करत पोलिसांनी आरोपींचा सुगावा काढला। सर्वप्रथम तन्वीर उर्फ दीपक आणि त्याच्या साथीदाराला ओडिशा आणि झारखंड पोलिसांच्या मदतीनं धावत्या ट्रेनमधून अटक करण्यात आली, तर इतर 3 आरोपींना देखील पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे। या आरोपींच्या टोळीकडून नवी मुंबईतील 20 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली असून तब्बल 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याविषयी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। स्नॅचिंगचे जे गुन्हा आपल्याकडे थोडासा जेव्हा अनलॉक सुरू झाला लॉकडाऊन नंतर, ते गुन्ह्यामध्ये थोडं वाढ होत होतं आणि आमची प्रायोरिटी होती, आमची प्राथमिकता होती की आम्ही चेन स्नॅचिंग आणि जे प्रॉपर्टी ऑफेन्स आहे ते आपल्याला प्रिव्हेंट केलं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे आणि डिटेक्ट केलं पाहिजे। आणि चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये डिटेक्शन इज द बेस्ट प्रिव्हेन्शन। आपण जेव्हा गँग पकडतो नंतरच ते बंद होतो आणि हे आपण मोहीम हाती घेतले आणि याच्यावर आपले क्राईम ब्रांच युनिट 2चे लोक, ॲडिशनल CP क्राईम, DCP क्राईम आणि ACP क्राईमची मार्गदर्शनाखाली त्यांनी 5 आरोपी अटक केली। याच्यामध्ये 2 मोटरसायकल अटक केली। हे फार मोठी गँग आहे, त्याच्यामध्ये आणखी 1-2 लोक असण्याची शक्यता आहे आणि हे सर्व जवळजवळ 20 केसेस, हे जे चेन स्नॅचिंगचे 20 केसेस त्यांनी उघडकीस आणलेले आहेत। याच्यामध्ये आपण जवळजवळ 20 लाखाचे माल पण 38 तोले सोने डिटेक्ट आपण रिकव्हरी केलेले आहेत आणि गुन्ह्यामध्ये जे वापरलेलं आहे 2 मोटरसायकल ते पण आपण सीज केलेले आहेत। याच्यामध्ये नक्की कंट्रोल होणार, कारण की हे गँग असतो आणि गँग जेव्हा एकदा आपण त्यांना अटक करतो, आतमध्ये त्यांना ठेवतो, ते पुढे जाऊन ते परत हे करणार नाही आणि हे फार गंभीर गुन्हा असतो। चेन स्नॅचिंग म्हणजे महिलांच्या विरोधात ते मोस्टली तर महिलांचे चेन स्नॅचिंग करतात आणि त्याच्यामध्ये इजा होतो, त्याच्यामध्ये ते काही त्याच्यामुळे ते मयत पण होऊ शकतात त्याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये फार समाजामध्ये एक क्राईम अगेन्स्ट विमेन, ते लोकांमध्ये फार एक भावना त्याच्यामध्ये निर्माण होतो की हे आता कोणी जाऊ शकत नाही, वॉकिंगला जाऊ शकत नाही, ते हे फार महत्त्वाचे गंभीर गुन्हा असतो। त्याच्यात नक्की ते फरक पडेल आणि अशी आम्हाला हे आहे की त्या भागामध्ये ते बंद होणार। रायगड जिल्ह्यामध्ये आता लेप्टोस्पायरोसिस आजाराचा फैलाव सुरू झाला आहे। अलिबागसह पेन तालुक्यामध्ये लेप्टोचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत। अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील लेप्टोच्या संशयित रुग्णाचा मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये मृत्यू झाला, तर नागाव येथे 3 संशयित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला। काही संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। या आजारासंदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन आरोग्य यंत्रणेद्वारे करण्यात आलं आहे। ताप येणं, दम लागणं, सांधेदुखी अशी लक्षणं या आजारामध्ये असून अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करणं हे जीव घेणं ठरू शकतं, असा इशारा देखील आरोग्य यंत्रणेनं दिला आहे। अलिबागच्या जिल्हा रुग्णालयामध्ये या आजाराची मोफत चाचणी केली जाते। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र संशय किंवा लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी केलं आहे। जे लोक आहेत, जे कामगार, यांच्यामध्ये प्रामुख्याने जे प्राण्यांपासून निर्माण होणारे विष्ठा आहे, ज्याच्यामध्ये जनावरं आहेत किंवा उंदीर, त्यांच्या विष्ठेपासून त्याचा संसर्ग होतो पाण्यात
त्वचेच्या मार्फत ते लेप्टोचे जंतू शरीरात प्रवेश करून कुठल्याही शरीरातल्या भागाला म्हणजे फुफ्फुस असेल, मेंदू असेल, वेगवेगळ्या अवयवांना हे करतात. आणि लक्षणं ह्या सुरुवातीला ताप येतो आणि नंतर दम लागणं, सांधे दुखणं, बरेचसे त्याच्यात व्हायरससारखेच लक्षणं असतात. तर ज्यांना कुणाला अशी लक्षणं आढळत आहे, जे पाण्यामध्ये काम केलेलं आहे, भात काढणी केलेली आहे, त्यांना जर असा ताप वगैरे आला तर त्वरित त्यांनी जिल्हा रुग्णालय अलिबाग, जी सरकारी संस्था आपलं हॉस्पिटल आहे, तिथे ह्याची टेस्ट मोफत केली जाते. त्याचा रिपोर्ट 2 ते 3 तासात मिळतो. आणि कुणीही तर दुर्लक्ष न करता त्याची वेळीच चाचणी करणं हे माझं सगळ्यांना आव्हान राहील. आणि जे कोणी त्या भागामध्ये काम करायला जाणार आहे त्यांनीसुद्धा त्याच्या आधी डॉक्सिसायक्लिन नावाच्या गोळ्या आहेत ह्या प्रोफॅलेक्टिक घेतल्या, त्याचा डोस, तर ते होत नाही. जे पाण्यामध्ये काम करणं ज्यांना भाग आहे किंवा ज्यांचं पोट त्याच्यावरच चालतं भात काढणी ह्याच्यात, तर त्या गोळ्या जरी घेतल्या तरी त्यापासून आपण बचाव करू शकतो. तर घाबरून जाऊ नका, फक्त वेळेत चाचणी करा. जर त्याला उशीर झाला आणि तो पसरला शरीरामध्ये तर तो रुग्ण दगावण्याची फार दाट शक्यता असते. तर वेळीत त्याची चाचणी करणं आणि जे काम करायला जात आहेत त्यांनी त्या गोळ्या डॉक्सिसायक्लिनच्या घेणं हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली कर्जतमधील जागा ॲफिडेव्हिटमध्ये लपवली असल्याचा धक्कादायक आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी आज कोलई येथे भेट देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जागेची पाहणी देखील केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी जागा घेतली याला आमचा अजिबात आक्षेप नाही, परंतु ती ॲफिडेव्हिटमध्ये एक जमीन पुन्हा दाखवली आहे. यामागे दुसरी कुठली जमीन लपवण्याचा हेतू तर नव्हता ना, असा सवाल सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. दाखवायची राहिली असेल तर चूक कबूल करा, असं आवाहन किरीट सोमय्या यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांचा मंत्री असलेले पुत्र बिल्डरांबरोबर पार्टनर आहेत हे बाळासाहेबांनी याचा आयुष्यात विचार देखील केला नव्हता, पण उद्धव ठाकरे रिअल इस्टेट कंपनी चालवतात हे त्यांनी जाहीर करावं, असं आवाहन माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. आमचं काही आक्षेप नाही. मुख्यमंत्री आहेत, त्यांनी अन्वय नाईक परिवार बरोबर घनिष्ठ संबंध होता हे सांगायला काय हरकत आहे. ते उद्धवजी ठाकरेंना विचारा. आणि 6 वर्ष झाले जागा घेऊन तिथे फक्त कागदावर डेव्हलपमेंट आहे का की प्रत्यक्ष आहे ते पण बघायला आम्ही गेलो होतो. त्याचा मुलांनी मंत्री राहून बिझनेस करावा, बिझनेसमध्ये होल टाइम मॅनेजिंग पार्टनर राहावा, आमची काही हरकत नाही, पण ते लोकांच्या समोर सांगा. आणि जर कायद्याने अलाउड नसेल, तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या अंतर्गत आपल्या मुलावर कारवाई करणार का, म्हणजे मंत्री म्हणून कारवाई करणार का. तुमच्या पत्नीच्या नावावर तुम्ही खोटं एफिडेव्हिट भरलं तर मुख्यमंत्री याच्यावर काही कारवाई करणार का, हीच माहिती हवी आहे. चौकशी करणार आहे. कर्जतच्या जागेबद्दल काय खोटी माहिती दिली? कर्जतच्या जागेबद्दल त्यांनी 1 जागा, 2 जागा, 3 जागा 2-2दा दाखवल्या आणि त्याचा बॅलन्स शीट मध्ये पण ते ताळेबंद मध्ये दाखवल्या. तर मग याचा अर्थ असा झाला की दुसरा जे जागा आहेत हे त्यांनी लपवलं आहे का. कारण की डुप्लिकेट जागा दाखवणं एफिडेव्हिट मध्ये हे तर भयानक रिस्की असतं. आणि ते उद्धव ठाकरेजींकडून आम्ही माहिती मागतोय, ते देत नाही आहे की कर्जतमध्ये दुसरा जागा आहे ते लपवण्यासाठी तुम्ही परत ते चुकीचं एफिडेव्हिट दिलेलं आहे, किंवा कोरलईमध्ये अन्वय नाईक परिवाराने आपला फार घनिष्ठ संबंध होता म्हणून ती जागा तुम्ही घेतली, ते माहितीच देत नाहीये. मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदी भाषी भवनाला मीरा भाईंदर महानगरपालिका महासभेमध्ये सर्वानुमते मंजुरी देत निधीची तरतूदही करण्यात आली. मात्र हिंदी भाषी भवनाला मराठी एकीकरण समितीनं तीव्र विरोध दर्शवला आहे. मीरा भाईंदर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाषावाद, प्रांतवादाला सुरुवात झाली आहे. हिंदी भाषी भवनाला महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर शिवसेनेनं शहरात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये मोठ्या संख्येनं हिंदी भाषिक समाज आहे, तर राजकीय पक्षांनी मताच्या ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदी भाषी भवनाला मान्यता दिली आहे. शहरात महिला भवन, वारकरी भवन प्रलंबित असताना त्याच्यावर मात्र मनपा प्रशासन तसेच राजकीय पुढारी त्याच्यावर दुर्लक्ष करत असताना दिसत आहेत. शहरात वाढती लोकसंख्या पाहता हिंदी भाषी समाजाची संख्या जास्त आहे, त्यामुळं हिंदी भाषी समाजाला आकर्षित करण्यासाठी राजकीय नेते, सत्ताधारी भाजपनं हिंदी भाषी भवनाला मंजुरी देत निधी
हिंदीची देखील तरतूद करण्यात आली आहे. यावर मराठी अस्मितेवर राजकारण करणारी शिवसेना आणि सेनेचे नेते देखील मूग गिळून गप्प बसले आहेत. मात्र मराठी एकीकरण समितीनं कडकडून विरोध केला आहे. हिंदी भाषिक भवन बघा, हिंदी भाषा हा विषय नाही आहे, हिंदी भाषिकांचा विषय आहे. आणि 11 नोव्हेंबरला म्हणजे पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय चिंधी विषय आहे, ज्याच्यावरती आपण एवढी चर्चा करतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण अगदी वादग्रस्त झालेलं आहे. 1957 म्हणजे 56-57च्या गोष्टी आहेत की पूर्ण भारतीय संघराज्यामध्ये भाषेवर प्रांतिक रचना झाली आणि तेव्हापासून ठरलेलं आहे की प्रत्येक राज्याची एक अशी वेगळी भाषा आणि त्या राज्यामध्ये त्या भाषेचं वेगळं अधिष्ठान असलं पाहिजे, त्या भाषेचं रक्षण झालं पाहिजे, त्या भाषेचं वृद्धीकरण झालं पाहिजे, त्या भाषेची त्या भाषिकांची जी संस्कृती आहे, परंपरा आहे ती वाढीस लावली पाहिजे. त्यांच्या आज महाराष्ट्रामध्ये किंवा मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषा भवनाची जी मागणी आहे ती खूप जुनी आहे. त्याच्याकरता या आमदार खासदारांनी आजपर्यंत एकही पैसा दिलेला नाही किंवा प्रयत्नही केलेला नाही. हिंदी भाषिक भवन बांधून कोणाचं भलं होणार आहे? हिंदी भाषेचं नक्कीच नाही, हिंदी भाषिकांचंही नाही. हिंदी भाषिक जे गोरगरीब आहेत त्यांच्याकरता काही वेगळ्या सुविधा त्यामध्ये असणार आहेत का, याचा काही आराखडा नाही आहे. यांच्यासोबत जे मागे पुढे जे कडक इस्त्रीचे कांजी घातलेले कपडे घालून जे ठेकेदार दलाल जे फिरतात ना, यांना ठेका मिळावा या हॉलचा बांधण्याचा आणि नंतर तो हॉल चालवण्याचा. याच्याकरता हे कॅटरर्स, डेकोरेटर्स, त्यांची मोनोपोली आणि त्याच्यामागे ह्यांची टक्केवारी, हे गणित आहे का ह्याच्यामागे? कोणाकरता, कोणाला हवा हा तुमचा लग्न समारंभाचा हॉल किंवा नौटंकीसारख्या कार्यक्रमांचा हॉल आणि एक त्याच्यामध्ये होणारे हिंदी भाषिकांचं कार्यालय? मराठी भाषिकांकरता एक तरी कार्यालय आहे का पूर्ण शहरामध्ये? कशाला हवी यांची कार्यालय? या फक्त 10% लोकांकरता तुम्ही यांची चापलुसी करण्याकरता किंवा ह्याच्यामध्ये तुमची टक्केवारी बांधून घेण्याकरता तुम्ही वाटेल तो निर्णय घेता. मीरा भाईंदर शहरामध्ये करणारी खूप कामं आहेत. मीरा भाईंदर शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे, मीरा भाईंदर शहरामध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे. मीरा भाईंदर शहरवासियांना जर त्यांच्या मुलाला 10वीपर्यंत शिकवायचं असेल ना मराठी शाळेमध्ये किंवा शासकीय शाळेमध्ये, तर त्याच्याकरता शाळा उपलब्ध नाही आहे. 8वी 9वी 10वीची तुकडी चालू करण्याकरता यांनी कधी प्रयत्न केलेत? यांनी कधी पैसा दिलाय? आज मीरा भाईंदरमधल्या इस्पितळामध्ये एक्सरे मशीन काम करत नाही आहे, सोनोग्राफी मशीन काम करत नाही आहे, एखादं छोटंसं ऑपरेशन होत नाही आहे. एखाद्या मुलाला विजेचा धक्का लागला, इलेक्ट्रिक शॉक लागला, एखाद्या मुलाला जर साप चावला किंवा एखादं क्रिटिकल अपघात असेल तर त्याच्याकरता औषधोपचार या मीरा भाईंदर शहरातील हॉस्पिटलमध्ये होऊच शकत नाही. एवढी वाईट अवस्था असताना हिंदी भाषिकांची जोचले पुरवण्याकरता हे नको नको ते हॉल बांधून तुम्ही काय तुमचं मत प्रकट करू इच्छिता मला कळत नाही आहे. आणि जर मताचं ध्रुवीकरण करणं ह्याच्या मागे उद्देश असेल तर खरोखर जर स्थानिक मराठी मतं एकगट्टा होऊन जर त्याचं ध्रुवीकरण झालं तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठेच नसाल, याची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा आणि त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशा जळजळीत शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. भगवा झेंडा हा आता शिवसेनेचा राहिलेला नाही. चीनची मदत घेऊन काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणू अशी भाषा करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी घाणेरडं लिखाण केलं त्यांच्यासोबत शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे. त्यामुळे आता भगवा तुमचा राहिलेला नाही. सामान्य जनतेला वीज बिलात सवलत देण्याच्या आश्वासनावरून सरकारनं घुमजाव केलं. शेतकऱ्यांना देखील वीज बिलात सूट मिळणार नाही हा मुद्दा आम्ही प्रचारात उचलून धरू असे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ऊर्जा मंत्र्यांचा वीज कंपनीवर विश्वास आहे पण वीज ग्राहकांवर नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ऊर्जा मंत्र्यांच्या वक्तव्यावर सवाल आहे. राज्यातील जनतेवर अविश्वास दाखवणं निंदनीय असल्याचं दरेकर यावेळी म्हणाले आहेत. ऊर्जा मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं आमच्या वीज कंपन्यांवर आमचा विश्वास आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या ग्राहकांवर त्या ठिकाणी आपला विश्वास नाही. मला वाटतं ही शोकांतिका आहे की ग्राहकांवर जनतेवर विश्वास ठेवण्यापेक्षा कंपनीवर जास्त विश्वास या ठिकाणी ऊर्जा मंत्र्यांचा आहे. यावरून सरकारची कार्यपद्धती या ठिकाणी दिसून येते.
दुसरं त्या ठिकाणी केवळ केंद्रावर ढकलायचं, पहिल्या सरकारवर ढकलायचं. मूळ ज्या विषयाचं आश्वासन दिलं होतं त्या 100 युनिटचं काय झालं याच्यावर समितीवर ढकलून मोकळे होत आहेत. वाढीव वीज बिल आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे मला वाटतं विजेच्या वाढीव बिलाच्या संदर्भात त्या ठिकाणी सरकारकडून ऊर्जा मंत्र्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसतंय आणि म्हणून अशा प्रकारचं केविलवाणं वक्तव्य त्यांची पत्रकार परिषदेतनं आली. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, आशिष शेलार यांचं विधान. वीज बिलावरून महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजप. भाजप मुंबईमध्ये चितपट होणार, जयंत पाटील यांचं विधान. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला इज्जत नाही आहे, पांडुरंग कचरे यांचं वक्तव्य. महावितरण राज्य शासनाची कंपनी आहे, केंद्राची नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज.